बाईले जर नवऱ्यानं चांगलं एखादं 10-15 ग्रॅमचं जर असं लटकन दिलं ना, बाईची मान मोडन, पण बाई नाही म्हणत नाही. बायाला सोनं लय आवडते, लय सोनं आवडते बायाला. किती सोनं आवडते तुम्हाला सांगतो. एका गावात एका सावकाराच्या पोराचं लग्न होतं. सावकाराच्या पोराचं लग्न होतं. त्यानं गावात दवंडी दिली. म्हणजे ऐका, उद्या माझ्या पोराचं लग्न आहे, सर्वांना लग्नाला यायचं. मग आता लग्नाला जायचं ते का माणसं वैत का? चालले, उठले, पांढरे कपडे घातले की चालले. बायाचं म्हणजे थाटमाट. बायाला वाटलं सावकाराच्या पोराचं लग्न आहे, मग आपण का असंच जाता का? मग काही लागन ना आपल्याला. काही बाया ब्युटी पार्लरमध्ये गेल्या, काही असं तसं करून बापा फेरम लावली, इकून लावली, कशी लावली, ते मस्त मेकअप. काही ब्युटी पार्लर, काही बायाला वाटलं आता आपल्याजवळ, काही जणांजवळ सोनंही नव्हतं, त्याला वाटलं का एक पोत घेऊन जा. मग एक बचत गटाचे अध्यक्ष होते. ते बचत गटाचे अध्यक्ष म्हणजे तिकडूनच ब्युटी पार्लरला जाऊ म्हणे आपण, ब्युटी पार्लर करून तसंच म्हणे आपण बाजारात जाऊ. बाजार हायच म्हणे आपल्या गावचा. हे गेल्या बाजारात कटलेरीतले गेल्या आणि 200-200 रुपयात 1-1 किलो सोनं आणलं. 200-200 रुपयात 1-1 किलो सोनं आणलं. आणि दुसऱ्या दिवशी पटकन उठल्या 4 वाजता, आंघोळ वगैरे, मेकअप वगैरे करून मस्त महिला मंडळ तयार झाल्या. चौकात गाडी लावली सावकारानं, बसा गाडीत महिला मंडळाने बसा. महिला मंडळाने मेकअप, चपला, आपलं चपला हार नाही, कोणता हार म्हणते, चपला हार, चपला नाही, चपळा हार म्हणते त्याला, असं आहे चपळा हार. ते घातले, ते पेंडॉल हे ते सबन घातले. आता मला काही माहित नाही जास्त त्यातलं. मग ते घातल्या बायानं मेकअप वगैरे करून मस्त टकाटक बसल्या गाडीत बसल्या. गाडी 10 वाजता गावातून निघाली. गाडी निघाली. बचत गटाचे अध्यक्ष, ते सदस्य, सचिव आपले सचिव, ते सबन असते, काय असते, ते बसल्या. गाडी निघाली. त्या गावापासून फाटा होता अंतर 4 किलोमीटर. फाटा 4 किलोमीटर अंतर होता. मग हे बाया गाडीत बसल्या, गाडी निघाली, फाट्यातून कल्ली, म्हणजे नांदगाव खंडेश्वरच्या पुढे गाडी गेली. ते गाडी जाताना चोरानं पाहिली. ते गाडी जाताना 3-4 चोरानं पाहिली. चोरानं ध्यानच ठेवलं, गाड्या आपला मेळत आला म्हणे, बाया गेल्या, येते कवा माहित नाही ना आपल्याला. चोर उपाशी तापाशी बसले भाऊ तिथंच फाट्यावरच, नांदगाव खंडेश्वरच्या पुढे बसले चोर, गाडीची वाट पडत. तिकडे हे काय झालं, इकडे हे जायच्या टाइमला बाया मंडपापाशी उतरल्या ना. आता बाया एवढ्या साजऱ्या मेकअप करून असल्या काय, बाया उतरल्या. तिकडे नवरीन गेली मंडपात. हे बाया निघाल्या ना 7-8, कितीची बॉडी असते बचत गटाची, 12ची. हे 12 बाया निघाल्या. आपलं काय झालं 13 धरून, आपल्याला का पैसे लागू राहिलो मला 13. हे बाया निघाल्या, एका लाईनीत निघाल्या. म्हटलं बचत गटाचे अध्यक्ष मस्त टाईट पोझिशन मध्ये निघाल्या आणि गेल्या बचत. आणि त्याच्या मागं लागली लाईन, एक बाया मस्त. त्या मंडपातले लोक आणि बाया, नवरीनले पाये नाही, नवरदेवाले पाये नाही, कोणालेच नाही. ते नवरदेवांच्या बापाने एवढा मोठा साज केला, डेकोरेशन कोणी पाय नाही. तिथं गाणे म्हणणारे होते, टाळगे कोणी पाय नाही. या 13 जणीलेच पाय. बाया व्हाय कुठच्या लय साज करून आल्या. बरं, मग आता बायानं लगन लागलं, सबन झालं ना. मग लगन लागल्यावर बायानं घराकडे निघाव ना. पण बाया काही मुकाड्यानं बसत नाही. बायानं काय केलं, आपण काय करू म्हणे, नवरीन गेल्यावर घरी जाऊ म्हणे. नवरीनला वाटलं, त्यातनी पोरीची माय होती, सदस्य, पोराची माय सदस्य होती ना. ती म्हणे आपण यायला जाऊ दे म्हणे घरी, आपण निघू म्हणे. मग निघाले. हे बसल्या तिथं गोष्टी सांगत पोरीच्या मायला, असंच आहे तसंच आहे. बायाच्या गोष्टी म्हणजे लय लंबल्या. जिथं बसल्या तिथं सुरू, भागवतात बसल्या तिथं चान्सच भेटाव फक्त. महाराजांना म्हणा घ्या गोष्टी करून. अरे बापरे, सोडून चान्सेस पाहिजे फक्त बायाला बोलायला. तिथं डिकल्या गोष्टी सांगत. तिथं वाजले रातचे 10 जाग्यावर, अमरावतीत रातचे 10. तिथून नांदगाव खंडेश्वरला आले, अर्धा घंटा लागला. अर्धा घंटा पाहिजे. 25 किलोमीटर का 30 किलोमीटर अमरावती आहे. ते बाया निघाल्या. तिथं वाजले 10:30, 11:45 वाजले. नांदगाव खंडेश्वरच्या फाट्यावर आले. हे चोरानं गाडी अडवली. यायचं तलवारी, चाकू, गुप्ते होते. तर याय ना उतरा खाली. बाय आले. लाईट बंद होता, अंदरचा लाईट बंद होता. आणि ड्रायव्हरला दिसलं. ते ड्रायव्हर म्हणे काकू म्हणे काय म्हणे, चोरानं गाडी अडवली म्हणे. आता काय करायचं, मला काही घेणं देणं नाही. चोर काही माझी गाडी उचलून मी चाललो. ड्रायव्हरनं उडी टाकली, ड्रायव्हर गायब झाला. हे उतरल्या. त्यातनी चोरानं बॅटरी मारली अंदर गाडीत बॅटरी मारली. त्याला दिसलं ना ते सोनं लय मोठं.
त्यातला एक चोर म्हणते काय आपलं भाग्य आहे म्हणते, आज तर सोन्यासारखा दिवस, आज सोनियाचा दिवस. हा सोन्या आपला एक म्हणला ते सबन घ्या तुम्ही, फक्त मला एक 4 व्हीलर द्या गळ्यामध्ये घेऊ. अरे चोराने तलवारी काढल्या, गेट उघडा, गेट बायानं उघडलं गेट, उतरल्या बाया, थर बाया हल्ली तलवारी, ते 4-5 जण. आणि ते काही असं माझ्यासारखे बारीक नव्हते, चांगले ढडढूट महाराज सारखे 3-4 जण. उतरा, बाया उतरल्या खाली. म्हणे बाप्पा जाऊ द्या ना, जाऊ द्या नाही पहिले काळा. अरे बाप्पा जाऊ दे ना, एवढंच आहे, सांगू नको ना म्हणे, दे ना. बायन आखरी द्यायचं, तलवार दाखवल्यावर देणार नाही का. बायन हालत दिलं बा काढून. बचत गटाचे अध्यक्ष देच नाही म्हटलो, एवढी डागेल होती. तुमच्या गावातली नाही बरं ना, इथं असं तर माझ्या घरावर कुठे यायचे. मी आजच्या दिवस काहीच नाही, मला उद्याचे दिवस घरी जाणार, परत दिवशी घरी जाणार. एखाद दिवस तर मला माया धरलं का महाराजानं विठ्ठला. मग बचत गटाचे अध्यक्ष देत नाही. एक गेलं देणं म्हणे काको पटकन घे म्हणे बाप्पा, गया कापल्यापेक्षा दिलेलं बरं. दिलं तिनं, मग सोनं दिलं. चोर चालले ना घराकडे अर्धा किलोमीटर. मग बायानं गप मरावला, ते जमलं नाही. बाय बचत गटाचे अध्यक्ष एवढी हुशार होती, ते गेले चोर पुढून. हे जोरात म्हणते अबे मेल्या, जाय घेऊन, नकलीच आहे. दिवसभर उपाशी तापाशी बसलो, पाणी नाही पिल्लो, अन्न पोटात नाही, नकली दिलं बयाळे ना. बरं आता एक विचार करा, बायानं नकली सोनं दिलं, चोरानं हाल काय केले असतील, हाल काय केले असतील चोरानं. जा हाणल्या ना सदस्य, जा हाणल्या ना बचत गटाचा अध्यक्ष असा हाणला ना, ते 10 दिवस भरती होता. कुठी? सरकारी दवाखान्यात. हात नाही उचले ना, पाय नाही उचले, काऊन? हे न देणार ना, मुक बसवणार नाही. मग हे जर सोनं, नकली सोनं जर संसारातलं दुःख देत असं, तर मग संसारात नाही ह्याच्यापेक्षा मोठी गोष्ट आहे कोणती सुख द्यासाठी विठ्ठल. संसारात सुख नाही. आणि तसंही बी सोन्याच्या माग 15 अनर्थ आहे. चोरी, हिंसा, दंभ, काम, क्रोध, गर्व, तन्मत, भेद, वैर, विश्वास, द्वेष, स्त्री, मद्यपान आणि असत्य, हे 15 अनर्थ सोन्या माग आहे. पण कोण्या अधर्मानं कमावलेल्या सोन्या माग 15 अनर्थ आहे. आणि चांगल्या रीतीनं कमावल्याच्या धना माग एकही अनर्थ नाही. जोडून या धन उत्तम व्यवहार आहे. उदास विचारे चक्का